माथासर आश्रमात जाताना ह्या हँडपंपवर परिक्रमावासी निघालेत. आम्ही आंघोळ केली. आज शेतातल्या एका हँडपंप आहे, हां तुरीच्या शेतात आम्ही हँडपंपवर आंघोळ केली. पहिल्यांदाच आंघोळ अशी झाली. नर्मदे यार. मी बाजूला उडून पडलो. तर सैनिकांचं काही नाही, माझंच. नर्मदे यार. मला नर्मदे हार. विश्रांतीचा क्षण. दूध बिस्किट खाल्ली आणि काय खाल्लं? पाणी पिलो. त्याचा रस्ता कसा होता सांग? रस्ता 2 किलोमीटरचं चढ, एकदम अखंड चढ. पिंजरा छाती किती जास्तीत जास्त फुलू शकते त्याची परीक्षा चालली आहे. पाठीला घाम आला काय? घाम म्हणजे काय, पिळलं तर पाणी निघेल तांब्यावर. परिक्रमा करण्यासाठी. नर्मदे यार. कसा वाटला आताचा रस्ता? माथासर कसा वाटला? पुष्कळ आहे. छान आहे ना खरं? परिक्रमा करायची इच्छा असेल त्यांनी आपले गुडघे आणि पिंढऱ्या चांगल्या घटवून यावं. नर्मदे हर. सकाळचा बालभोग इथं आता येणार. इथं आम्ही 5 किलोमीटर अंतर चालून आलो. हा आश्रम आहे. आश्रमाचा भाग. तीव्र उताराचा रस्ता. हा रस्ता आता आम्ही वर आलो. तीव्र उतार. वर आल्यानंतर यात्रेकरू गुरुदेव. नर्मदे. घरच्या लोकांना दाखवत आहे तो. नर्मदे. 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 खूप छान आहे हो. सातपुडा बघा की. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. फोटो घेतला तर चालेल.
नमस्कार बाबा जी, कितने दिन से है ये आश्रम इधर? है, नको सरदार वल्लभभाई पटेल झिरवाणी गावातून हा पुतळा आम्हाला दिसतोय. जो पुतळा आम्हाला डोळ्यांनी स्पष्ट दिसतो तो कॅमेऱ्यामध्ये थोडा येत नाही. झिरवाणी गाव आणि टॉवर नव्हते, जिओ पण सेम BSNL पण. हे दुकान येतं. અમુક કેવું તમારે હાવ વિસ્તાર અલગ પડી જાય ને તમે ક્યાંથી લીધું હોય हां, नाही એવું काही नाही. ના झरवाणी गावात आम्ही आता आलो आहे. या झरवाणी गावाच्या एका दुकानाच्या दारातून मी तुम्हाला दाखवतोय. सगळ्यात चांगलं पोटाला गोरा कॉलनीच्या अगोदर सगळ्यात चांगलं केलं 1-2 किलोमीटर अगोदर एक तेच आहे ते. दुकानदाराने तास दीड तासात संपवायचं ते ते घेतलं की दुपारच्या वेळी assessment आमची घेतलं की खायचं आपण सगळ्यांना प्रसाद द्यायला. स्वार्थ परमार्थ. जेवण प्रसादाची वेळ स्वार्थ होती. परमार्थ दोन्ही होते. त्यावेळी आम्हाला चिवडा 5-6, कधी तो 2-2 समोसे राऊंड फिगर करायला 10 घ्या म्हणतो, घ्यायची 10 घ्या. कसं मिळालं? आम्हाला खायला हे आता दिले. एवढ्या सगळ्याचे 10 रुपये घेतले. दोन आज कमी खाली समोसा वाटली ना आपण 10 रुपयाला एवढी दिली होती. आणि पाहिजे की तुमचं चहाही दिला. दुपारच्या जेवण प्रसादी यामुळे हे झाले. हेच ते दुकान चालवणारे चालक. तुमचं नाव काय? नंदूभाई. किती दिवस चालवता हे? ये मेरा 5 साल हो गया। 5 सालपासून हे इथं हे चालवतात. आणि तुम्ही काय काय देताय? समोसे, पकौड़े, पोहे, चाय। चाय, शाम को रुक जाती है, उसको पक्का भोजन लगाता, पक्का भोजन है. शाम को रुकवाता। बहुत अच्छा काम है ये. हमारे लोगों के लिए मैंने आपको दिया है. हाँ, हम तुम्हें कैसा लगता है ये करने? बहुत आनंद ही आता है। बहुत अच्छा काम है. हे कुठलं गाव? धीरखाड़ी, दीरखाडी. इथनं आता आमचं गोरा कॉलनी किती? यहाँ से 7 किलोमीटर है। 7 किलोमीटर गोरा कॉलनी आहे. चांगलं काम आहे त्यांचं, खूप चांगलं. आणि अगदी मनसोक्त पोट भरून तुम्ही आम्हाला खायला दिलं. दुपारची आमची जेवण प्रसादी तुमच्यामुळं आम्हाला ती मिळाली. शूल पानेश्वर मंदिर हे सरदार सरोवराच्या वेळी पाण्यामध्ये गेले होतं. त्यांनी परत इथं त्यांनी वरती हे बांधलेलं आहे. हा मंदिराचा भाग आहे. इथून असं आपण जायचं वर. शूल पानेश्वर मंदिर. आपण या मंदिराच्या
नर्मदा मैया आरतीची तयारी. पलीकडच्या तीरावरून क्रूजवरून के मन में उन्मत्त हो कैलाश सहित भगवान शिव को भी उठाने चल पड़ा. जैसे ही उसने कैलाश पर्वत उठाया, शिव जी की समाधि उन्होंने रावण के अहंकार का नाश करने के लिए केवल अपने पैर का अंगूठा नीचे रखा और तब दिसत नाही रे. दिसते. जटाटवीगलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलं विलम्बिताम्बुजङ्गगङ्गमालिका मड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनेतुरं शिवम् किशोर चंद्रशेखरे वह जो सत्य है, वह जो शिव है, वे भी सुंदर हैं. भगवान शिव महाकाल है, वे काल से परे हैं, इसलिए वे सृष्टि की सारी पावनता का स्वरूप भी है. उनकी भक्ति मनुष्य को पाप के सभी बंधनों से मुक्त करने वाली है. परंतु यदि मनुष्य उनकी साधना समर्पण के भाव से न कर अहंकार से करता है, तब उसे साधना का सुफल तो मिलता है, परंतु उसका यही अहंकार उसे कर्मों के कर्ता होने के अभिमान से भर देता है. भगवान शिव का एक ऐसा ही साधक था, रावण. रावण को भगवान शिव की कृपा से सब कुछ प्राप्त हुआ. स्वर्ण की अभेद्य नगरी लंका पराक्रमी संग्रामी, अपार बल और समृद्धि, परंतु 10 बार अपना शीश प्रभु के चरणों में अर्पित करने वाला महाज्ञानी रावण भी अपने अहंकार को श्री महाकाल के चरणों में अर्पित न कर सका. एक बार रावण ने सोचा कि वह अपने बल से तीनों लोगों को हिला सकता है, तो फिर कैलाश पर्वत क्यों नहीं उठा सकता. तो वह अपने आराध्य देव को कैलाश सहित उठाकर क्यों न लंका ही ले आए. अपने बल के तर्क से डसा हुआ रावण यह भूल गया
पंचकाले मप्रहालंबि कंठकन्दली चित्रबद्धकन्दरं रक्षतं पुरक्षतं भवक्षतं महक्षतं रक्षतं रक्षतं ममन्तकक्षतं भजे सर्वमङ्गलाकलापदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजम्बनामधुरं मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं महान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजो कृष्णारविन्दचक्षुषो वजामहि महेन्द्रयो नमं प्रवर्तयन्मनः सदा सदाशिवं भजो प्राचीन वरुणेश्वर मंदिर जुनं मंदिर आहे. नर्मदे वरुणेश्वर महादेव. इथं नर्मदा मैयाचं मंदिर आहे. वरुणेश्वर मंदिरामध्येच नर्मदा मैयाचं मंदिर. नर्मदे हर. प्रशस्त जागा आहे. अशी इथं बालभोगसाठी येतात, बालभोग घेतात. महाराजांच्या बरोबर हे इकडे नर्मदे हर. नर्मदे ते माझा घे. वरुणेश्वर महादेव. फोटो काढला का व्हिडिओ? व्हिडिओ नर्मदे हर. गोरा कॉलनी येथील भारती आश्रम येथून नर्मदा मैयाचा किनारा आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पाठमोरी पुतळ्याची प्रतिमा. नर्मदे हर. परवा दिवशी गुजरात बॉर्डरचा आजचा मार्ग गोरा कॉलनी सुटल्यानंतर 2-2.5 किलोमीटर नंतर या मार्गात आता आमची सुरुवात झालेली आहे. बजरंगबली. हाँ क्या नाम है? नाम नहीं है. मंदिर का कुछ तो नाम हो. संकट मोचन नहीं वो तो खैर ठीक है. मंदिर का क्या नाम है?
गोरा आश्रम सोडल्यानंतर पहिलं श्री महादेवाचं मंदिर, इथं बालभोग घेतला. मंदिर परिसर, नर्मदा किनाऱ्यावरून चालायचा आज बरेच दिवसानंतर योग आला. बडवाणीनंतर आम्ही शूलपाणीच्या झाडीतूनच आलो, त्यामुळे नर्मदा आमच्या जवळ नव्हतीच. आज बरेच दिवसानंतर हा योग आला. नर्मदा मैया पाठीमागे धरण आहे, हे मागे धरण आहे. पलीकडे जायचा रस्ता. हा पलीकडे गोरा कॉलनीहून गोरा कॉलनीहून आम्ही पुढे निघाल्यानंतर आता हा मार्ग आम्हाला मिळाला. खूप छान वाटतं आहे आज. गोरा बड ते गोरा कॉलनी हा रस्ता अत्यंत खतरनाक आहे. मात्र ह्या मोठ्या परिक्रमेतला सर्वात अवघड मार्ग असेल तर बडवानी ते गोरा कॉलनी एवढाच आहे. नर्मदेहार, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर अशी ही विश्रांती. नर्मदेहार आहे मी सर. आंघोळ केलेली आहे, कपडे वाळत टाकलेत. नर्मदेहार जाना है अपने को, इधर ही रहना है. तो वो तो ड्राइवर थे ना, हमको नर्मदा पार नहीं जाना है. बोलो उससे. अभी कहाँ पे हो? हा आश्रम आहे. हा चिखल आणि पाण्यातून रस्ता. आणि या सरळ चिखल आणि पाणी यातून मार्ग काढत यायचं. आता सरळ या. हां हां, त्या कुठे गेल्या? त्याच पाठीमागे यायला लागले. शिस्तीत एकदम बघून. काही ठिकाणी आज जाते काठी. हा चिखल आणि पाण्यातून रस्ता मार्ग. हर एवढ्या दगडगोट्यांचा पहिल्यांदाच आम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून निघालो आहे. आत्तापर्यंत घसरगुंडी, माती, काटे कुटे, झाडं सगळं होती. आणि बघितलं तर वरपर्यंत किनाऱ्याला सगळे नुसते दगडगोटे 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 आहेत. अगदी नर्मदेतला गोटा म्हणतात ते इथे कळते. आजच्या तपोवन आश्रममधील कमळ अख्खा प्लॉटच काढकी म्हणजे हिरवगार किती असं मस्त. आजचा हा आश्रम परिसर. म्हणजे तो कमळांचा रेग्युलर व्यवसायच करतो. 60-70 प्रकारची कमळं आहेत. पूर्ण टेरेस भरून केलं. प्रचंड व्हरायटी आहे कमळाची. रोज एक फोटो पाठवते.
सहस्रदल कमळ म्हणतात ना. ते पण आहे. हे असं एवढं खूप मोठा आश्रम आहे. आश्रम जागा नाही. जलाराम आश्रम. कापूर दिला असतो. रेवा आश्रममधून आता आम्ही बाहेर पडलो. आता इथनं 2.5 किलोमीटरवर जलाराम आश्रम आहे. तिथं आम्ही बालभोग घेऊ. आजचा रस्ता हा असा आहे आणि बाजूला मैया आहे. ह्या मैयातनं असं आपण आता पुढं निघालेलो आहोत. नर्मदा मैया साथीला आहे. काय नर्मदे हर. जलाराम आश्रम सोडल्यानंतरचा रस्ता खूप छान. उताराचा होता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जलाराम आश्रम सोडल्यानंतर चा माहोल. देतो मी नंतर त्या मला. जलाराम आश्रम सोडल्यानंतर कर्जन नदी नावेतनं पार करावी लागते. नर्मदे हा. चला. नर्मदा नदीला 909 नद्या उपनद्या मिळत असतात. बाबाजी तुम्ही दिले का? हा दिले. ठीक आहे, तुम्हाला मी देतो. आणि त्या नद्या बरं झालं. काही वेळा अशा नावेतनंही आपल्याला पार करावे लागतात. एक देण्यापेक्षा तिथे नावीची सोय असते आणि एका नावीत 6 जण त्याला बसतात. म्हणतात सनातन धर्म पक्का. हा? नर्मदे यार. नर्मदे. आता ही नाव परत पलीकडच्या तीरावर निघाली. मैया आणि सनातनी 2 कलर आहेत. दोन्ही छान विचार चालू आहे. माझ्या डोक्यात काहीतरी शिकवते. आमचं काय आहे, आम्ही माध्यम आहे. ते आहेच हो. पण शेवटी थोडीफार आपली पण हे पाहिजे ना. मैया सगळं नाही करत. काय आहे, मी स्वतः केलेलं आहे. माहिती आहे डोक्यात. फार छान केलं आणि बाबाजी. मी फार लहानपणापासून झेंडेनी मंदिराला पुरवतो हो ना.
मी तुम्हाला मागेच विचारलं, तेव्हा तुम्ही मला सांगितलं की हा कलर काय माझ्या लक्षात नव्हता आला, तेव्हा तुम्ही सांगितलं मला की हा व्हाईट म्हणजे पाहिजे बरोबर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कसला रस्ता आहे बघ. जलाराम आश्रम सोडल्यानंतर नदीकाठात जायचा हा मार्ग. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला बाबा नर्मदे हर. बाबाजींचा किती बाबाजी घेते की. नर्मदे हर हर नर्मदे माते नर्मदे हर. म्हण तिथं 81 वर्षाचे बाबाजी. हे बाबाजी आता जे व्हिडिओमध्ये दिसतात ते 81 वर्षाचे आहेत आणि भामा अणुशक्ती केंद्रात सायंटिस्ट होते. 81 वर्ष ते अगदी सावकाश बाबाजींचं यात्रा करतात. 81 वय तरी पण एका तरुण मुलासारखं चालतात धरतात. चला नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजी बघा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजी नर्मदे हर. चंद्रकांतेश्वर महादेव पाटणा गाव इथं आम्ही चहा प्रसादी घेतली. चंद्रकांतेश्वर महादेव मंदिर. ओम नमः शिवाय. या बाबांनी तुम्ही इथले स्थानिक एकादशीसाठी तटावरून बरकाळ गाव आहे. आपली गौशाळा आहे, 150 गिरग आहेत तिकडे. नर्मदे हर. एकादशीसाठी ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी त्यांनी नाही नाही ते उपवासाचे पदार्थ आणले होते. परिक्रमा मैयाच्या किनारी ते सर्वांना बोलवून जातात. हे कुठलं व्यास देतात. हा व्यास व्यासपीठ म्हणजे आहे ते देतो का व्यासांचं भेट पाहिला. उपवास नाही. पण मी आणलंच उपवासाचं सर्व. आज एकादशी आहे ना, मोठी एकादशी आहे, मोक्षदा एकादशी. हा मोक्षदा एकादशी. म्हणजे काका बसणार नाही असं होय. हरिओम ओरखड हरिओम आश्रम वरखड येथे हा आश्रम आहे. दुपारची भोजन विश्रांती इथे असणार.
दुपारची भोजन विश्रांती, भोजन प्रसादी आणि भोजन नंतरची विश्रांती इथं आहे. चंद्रावती चंद्रमती चंद्रकोदंडनम रामो भाषवे रामो भगवंत समभव आत्मा रामो जितो क्रोधो मोहो मोहान्धनः रघुभानो गौभाव काशवी करुणानिधि ओला हले 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 हलप्रिया राधा कृष्ण भास्कर रविजो विजय विजयविना कारणो मारणो मारणप्रिया हा आजचा श्री मौनी बाबा आश्रम, तिने काय केलं कार्तिकेयन महादेव मंदिर, लिहिलंय काय शिवली पाणी झाडी कातरोज, तालुका राजपिंपला, जिल्हा नर्मदा. बरं आणि इथं काय केलंय बडा आजचं आमचं रात्रीचं गाव आहेत का नाही भोजन आणि विश्राम. कार्तिकेश्वर महादेव मंदिर, नर्मदेहर. आजचा सकाळचा परिक्रमा मार्ग. किती शिल्लक आहे असा लवकर आलं मग. अशा 12 म्हटले होते ना एवढे 7ला निघालोय. 2.5 तासात 12. अजून 6 किलोमीटर आहे. एक 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 मिनिट. नर्मदेहर जंगली मार्ग हा तो जंगली मार्गच आहे. झाडी आहे दिसत नाही म्हणजे पूर्ण झाडीतनं हा मार्ग आहे.
ह्या मंदिरामध्ये अखंड हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ही धून अखंड 24 तास चालू आहे. बोलताना शूटिंग घेतलं असतं ना. घे आता फोटो घेऊया तिचा. अशा इथला हा आश्रम खूप प्रशस्त आहे, मोठा आहे. इथं अखंड 24 तास हरे राम 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 हरे हरे असा जप. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. नर्मदे नर्मदे नर्मदे. अशा आश्रमाचा प्रशस्त भाग. मनी नागेश्वर आश्रमाकडील रस्ता केळीच्या बागेतनं. दोन्ही बाजूला केळीची बाग आहे. सगळ्या बागेला सगळ्या बागेला इरिगेशनची सिस्टीम लावलेली आहे. जैन पाईप ड्रीप. कोण जैन कंपनी झाली. कुठले कोणसा ड्रीप.
जैन कंपनी झाली हो. जैन कंपनी झाली. जैन एज्युकेशन. मणिनागेश्वर कैलास आश्रम. भैया नर्मदेहर. संध्याकाळची चहा प्रसादी. संध्याकाळची चहा प्रसादी. गुप्त गोदावरी धाम. व्यंकटेश्वर महादेव आहेत. व्यंकटेश्वर महादेव गुप्त गोदावरी धामच्या तिथं आपण आले. तिथला हा परिसर त्र्यंबकेश्वर महादेव. कुठलं त्र्यंबकेश्वर? त्र्यंबकेश्वर महादेव. पंचमुखी हनुमान मंदिर गोवाली. गोवाली इथं आम्ही आता 2:30 वाजता पोचलो. त्याचा हा परिसर हा हायवे आहे, अंकलेश्वर हायवे. या समोर जी वाहतूक दिसते ती सगळी हायवेवरची जी वाहतूक आहे ती अंकलेश्वरला जाणारी वाहतूक आहे. हा पंचमुखी मारुतीचा परिसर. नवगावा हनुमान मंदिर. पौर्णिमेचा चंद्र. हा पौर्णिमेचा चंद्र. आज पौर्णिमा आहे, दत्त जयंती. हे हनुमान मंदिर आहे. ह्या आम्ही अंकलेश्वरपासून 9 किलोमीटर अलीकडे आहे आम्ही. उद्या आमचा अंकलेश्वरचा दौरा आहे. शनी मंदिर. हे शनी मंदिर. नागतीर्थ रोकडिया हनुमानजी. म्हणते तू म्हणते. नागतीर्थ रोकडिया हनुमान. शनी महाराज. शनी महाराज. आणि आपला ऑर्डर तिकडे मध्ये इकडे. आम्ही अंकलेश्वरमध्ये सध्या आहोत. अंकलेश्वरमधील हे शिप्रा गणपती मंदिर. गौतम गणेश. हे क्षिप गणपती मोठा करतो. हे भारतातलं
क्षिप्रमुद्रेतलं 9वं मंदिर आहे आणि गुजरातमधलं प्रथम मंदिर आहे क्षिप्रमुद्रा गणपती. नर्मदा मैयाचं मंदिर. ती बाहेरची माहिती नाही. रामकुंड बोललास का? नाही बाहेर ते माहिती देखील. मांडव ऋषींच्या पवित्र झालेली ही रामकुंड जागृत भूमी, त्याचा उल्लेख पवित्र नर्मदा पुराण तथा श्रीमद भागवतमध्ये पण आहे. इथे मांडव्येश्वर मंदिर बरोबर गौतम गणेश म्हणून शेकडो वर्षापासून ऐतिहासिक मंदिर समयांतर जीर्ण होता गौतम गोत्राच्या वंशजांनी नवीन क्षिप्रा गणपतीची प्रतिमा स्थापन केली. गुरुदेव दत्त. चप्पल घाली. म्हटली पाहिजे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर. सिद्धनाथ महादेव मंदिर. श्री सिद्धनाथ महादेव मंदिर साजोत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय.
शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. विमलेश्वर. ओम नमः शिवाय. जय श्री महाकाल. विमलेश्वर. आता आम्ही समुद्र पार करायचं बुकिंग केलेलं आहे. 250 रुपये तिकीट आहे त्याला. अरे करायची. थोड़ा गृहस्थ टाइप के आदमी जो है नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.